पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। मिरजेत साकारते भव्य दिव्य प्रभू रामचंद्राची 90 फूट रांगोळी। जगप्रसिद्ध रांगोळी कलाकार यांची कलाकृती। मिरज वृत्त सविस्तर असे की 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्यामधील प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचे देशात आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात येत आहे। मिरज विधानसभा क्षेत्र जनसुराज्य पक्षाच्या वतीने प्रभू रामचंद्राची 150 फुटी भव्य दिव्य अशी रांगोळी साकारण्यात येत आहे। भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेश युवा अध्यक्ष समितदादा कदम यांच्या संयुक्त विद्यमाने सदर रांगोळी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। जगप्रसिद्ध आदम अली मुजावर हे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मिरज येथील आळतेकर हॉल या ठिकाणी रांगोळी साकारत आहेत। या रांगोळीसाठी तब्बल 5 दिवस मेहनत घेत असून अजून 3 दिवसाचा वेळ रांगोळी पूर्ण करण्यासाठी लागणार आहे। इंडिया बुक, ग्लोबल बुक, गोल्डन बुक, इंटरनॅशनल बुक यांच्याशी आदम अली मुजावर यांनी संपर्क केला असून याची नोंद करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे। जगप्रसिद्ध रांगोळी कलाकार आदम अली मुजावर यांच्यासोबत सहकारी सत्तूबाई कोडचे, दत्ता माघाडे, अभिजित सुतार, साकीब थोरात, निलोफर जमादार इत्यादी परिश्रम घेत आहेत। शहरात गुरुवारी 18 जानेवारी पासून 4 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या 90 फुटी रांगोळीचा समावेश आहे। यासाठी 3 टन रांगोळी, 150 किलो ब्राऊन पेपरचा वापर केला जाणार आहे। 60 बाय 100 फूट आकार असलेल्या या रांगोळीतून 200 प्रकारच्या विविध छटा पाहावयास मिळणार आहेत। 14 फुटाचा श्रीरामाचा चेहरा असलेली ही रांगोळी प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी रेखाटली आहे। तसेच दिनांक 18 जानेवारीपासून 22 जानेवारीपर्यंत विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचे महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे। तरी सर्वांनी या सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी येण्याचे आवाहनही करण्यात आले आहे। आज पत्रकार परिषदेत मोहन वनखंडे सर, समित कदम यांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे। यावेळी शेखर इनामदार, दिगंबर जाधव, सागर वनखंडे, महादेव कुरणे, बाबासाहेब आळतेकर इत्यादी उपस्थित होते। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे। नमस्कार, मी आदम अली मुजावर, मुक्काम पोस्ट आरग, तालुका मिरज, जिल्हा सांगली, अजितराव घोरपडे विद्यालय येथे मी कला शिक्षक म्हणून काम करतो। 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येमधील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं मिरज येथे भव्य प्रभू रामचंद्राची रांगोळी आम्ही येथे रेखाटन करीत आहोत। या मिरज नव्हे तर सांगली जिल्ह्याचे नेते आदरणीय समितदादा कदम, मोहन वनखंडे सर यांच्या माध्यमातून ही रांगोळी साकारली जाते। ही रांगोळी साकार करण्यासाठी 3 दिवसाचा कालावधी लागणार आहे। 100 बाय 60 फुटाची रांगोळी आहे। या रांगोळीसाठी मी स्वतः, माझे सहकारी सत्तूबाई कोडचे, दत्ता माघाडे, अभिजित सुतार, साकीब थोरात, जाफर मुजावर, निलोफर इनामदार ही आमची 8-9 लोकांची टीम इथं सातत्यानं काम करत आहे। आणि आम्हाला अभिमान आहे की प्रभू रामचंद्राची रांगोळी मिरज नव्हे तर सांगली जिल्ह्यामध्ये साकारत आहोत। आणि ही रांगोळी मी असे आवाहन करतो की सांगली जिल्ह्यातील तमाम लोकांनी या रांगोळीला भेट द्यावी, रांगोळी पाहावी। कारण रांगोळी ज्याच दिवस ठेवता येत नाही, रांगोळी पुसली जाते, तर प्रभू रामचंद्राचे दर्शन आम्ही या रांगोळीच्या माध्यमातून या देशाची संस्कृती आणि वैभव जगभर कसं जाईल। आज जे अयोध्येमध्ये राम मंदिर सोहळ्याचं उद्घाटन 22 तारखेला होणार आहे, मी तर असं म्हणेन की जगभर दिवाळी आणि आनंद उत्सव साजरा केला जाणार आहे। तर या सांगली नगरीमध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही भव्य आणि दिव्य रांगोळी रेखाटन करून याचा रेकॉर्ड करू इच्छितो। ही रांगोळी एशिया बुक, इंडिया बुक, वर्ल्ड बुक, मार्वल्स बुक, ग्लोबल बुक यांना आम्ही संपर्क साधला आहे की ही विशेष रांगोळी म्हणून आपल्या बुकामध्ये नोंद करावी आणि याचं प्रमाणपत्र या मिरज नगरीला, सांगली जिल्ह्याला एक आदर्श म्हणून मिळावं। आणि सातत्यानं हे काम आम्ही सुरू ठेवलेलं आहे आणि नक्कीच याचं रेकॉर्ड होऊन, विशेष रांगोळी म्हणून नोंद होऊन याचं प्रमाणपत्रसुद्धा आम्हाला मिळेल अशी मला खात्री आहे। सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधू भगिनी आमच्या पाठीशी असतील, आम्हाला आशीर्वाद असतील, तर नक्कीच हा सोहळा आनंदाचा आणि एक आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीचा या जिल्ह्यामध्ये संपन्न होतो।
आपल्या मिरज शहरामध्ये जो अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 22 तारखेला होणार आहे, त्याचा आनंदोत्सव आपण 18 तारखेपासूनच साजरा करायला सुरुवात करतो आहे। त्याची सुरुवात आपल्या मिरजमध्ये आळतेकर हॉलमध्ये विश्वविख्यात रांगोळीकार आदम अली मुजावर यांच्या मार्फत आळतेकर हॉलमध्ये आपण भव्य दिव्य अशी प्रभू रामचंद्राची रांगोळी साकारतो आहे। त्याची सुरुवात झालेली आहे आणि ती रांगोळी 18 ते 25 जानेवारीपर्यंत सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे। त्याच दरम्यान 18 तारखेला सायंकाळी 6 वाजता गीत रामायणाचे प्रमुख रचयिते गदी माडगुळकर यांचे चिरंजीव आनंद माडगुळकर यांचा गीत रामायणाचा कार्यक्रमही 18 तारखेला 6 वाजता आळतेकर हॉलच्या भव्य अशा पटांगणावरती आम्ही आयोजित केलेला आहे। यामध्ये या कारसेवकांनी जो 90-92 सालामध्ये कारसेवा केली त्यातले आपल्या मिरजमधले काही भूमिपुत्र आहेत, त्यांचा मान सन्मानही आम्ही माननीय माजी मंत्री डॉक्टर विनयजी कोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि मिरजेतील नामवंत असे राजेशजी देशमाने आणि ऋषिकेशजी बोडस यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांचा सन्मान सोहळा आम्ही करतो आहोत। त्याचबरोबर 19 तारखेला सर्व अशा मिरजमधील बालगोपाळांचा प्रभू रामचंद्राच्या वेशातील त्यांचे पात्र जे आहेत त्यांच्या या पोशाखांचा आंतरशालेय वेशभूषा स्पर्धा आणि दीपोत्सव हा 19 तारखेला सायंकाळी 6 वाजता आळतेकर हॉलच्या या प्रांगणात आम्ही आयोजित केलेला आहे। याचबरोबर मिरजमध्ये आम्ही 21 तारखेला सायंकाळी 6 वाजता सर्व पक्षीय सर्व नागरिकांच्या वतीनं कोणत्याही धर्म किंवा संघटनेच्या माध्यमातून न म्हणता सर्व पक्षीय आणि मिरजकर नागरिक जे प्रभू रामचंद्र प्रेमी आहेत यांच्या वतीनं खूप मोठी अशी महाआरतीचं नियोजन महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट येथे 21 तारखेला सायंकाळी 6 वाजता करतो आहोत। आणि सर्वच एक अयोध्येला मंदिर होतं आहे, आपल्याला अयोध्येला एकदाच तिथे जायला मिळेल, पण मिरजेमध्ये आपण त्याच धर्तीवरती छोटं मंदिर साईनंदन कॉलनीमध्ये उभा करतो आहे, साकारतो आहे। त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहणाचा कार्यक्रम असा 2 दिवसाचा 21 आणि 22 तारखेचा कार्यक्रम मिरजमध्ये आम्ही साईनंदन कॉलनीमध्ये आयोजित केलेला आहे। आणि या कलशारोहणाच्या कार्यक्रमासाठी आपल्या करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी विद्या नरसिंह सरस्वती हे उपस्थित राहणार आहेत। आमचं भाग्य आहे त्यांचाही दर्शन सोहळा सर्व मिरजकरांना होणार आहे। तर या सर्व कार्यक्रमासाठी आणि त्यानंतर होणारी महाआरती 22 तारखेला प्रभू रामचंद्राची अयोध्येत मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यानंतर आणि मिरजेतली प्रतिष्ठापना झाल्यानंतर महाआरती सन्माननीय या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कामगार मंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते होणार आहे। आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन मिरजकर नागरिकांसाठी केलेलं आहे। या सर्व सोहळ्यामध्ये आनंदानं आणि भक्तिभावानं सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना आपल्यामार्फत नम्र असं आवाहन करतो आहे। धन्यवाद।